तर पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती रुपालीज किचन अँड ब्लॉगमध्ये। तर आज मी इथे बटाटे भेंडी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहूया। सगळ्यात आधी इथे मी भेंडी घेतली आहे, कवडी भेंडी बघून घ्यायची आहे आपल्याला इथे, आणि ते मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आणि आता त्याचे मी इथे बारीक कट करून घेतले आहे आणि दोन्ही साइडचा काढून घेतला आहे। त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातले आहे आणि 1 कांदा बारीक कट करून घेतला आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी मिरची घातली आहे 7 ते 8। तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त ही करू शकता। त्यानंतर इथे मी थोडीशी हिंग घातली आहे, त्याने आपल्या भाजीला छानशी। 1 टमाटर इथे मी बारीक कट करून घेतला आहे, ऑप्शनल आहे ते, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर 1 चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा धनिया पावडर घातली आहे, जेणेकरून आपल्या भाजीला मस्त चव येईल। आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालती आहे, मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे। इथे मी 2 चमचा मीठ घेतले। त्यानंतर आता भेंडी कट केलेली यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे। मी बटाटे शिजवून घेतलेले आणि त्याचे साल सुद्धा काढून आणि कट करून घेतलेले ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे। आता याच्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि आपली ही भाजी शिजू द्यायची आहे व्यवस्थित। तर पहा आता हे मिक्स झाली आहे आणि 2 ते 3 मिनिटांनी बघा आपली भाजी इथे बनून रेडी झाली आहे। आणि आता आपण हे सर्व करायला घेऊया। तर पहा किती छानपैकी भेंडी बनून रेडी झाली आहे। जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।